तर नमस्कार आणि रामराम मंडळी. तर तुम्ही बघू शकता आपण आता मक्याला पाणी द्यायला आलेलो आहे आणि ही मका बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता ही मका खूप चांगली आलेली आहे आणि ही मका तर बघू शकता मित्रांनो. ही जी मका जी आहे मका आता काय दिवसानं आपली मका चांगली येणार आहे. हिला खायला कणस येणार आहे ते आपल्याला, बरोबर का? तर खायला म्हणजे नुसते खायलाच मका पण नाही येणार, बियासाठी मका पण तयार होणार आहे ह्याची. तर बघा मित्रांनो, ही जी तुम्ही मका बघता आता, ही मका पेरलेली मका नाही. पेरलेली नाही मका म्हणजे काय केलेलं माहिती का? आधी सरी सोललेली 2-2.5 फुटी सरी असेल एक माझ्या अंदाजाने, बहुतेक 1.5 फूट सरी, 1.5 फुटाची सरी काढायची आणि त्या सरीत एक 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 2-2 मका टाकायचं. म्हणजे कसं होतं मित्रांनो, मका जर आपण हाताने टाकली तर जी काय बी वाया जाते ती बी वाया जाता येतं आणि त्याला पाहिजे तेवढं पाणी भेटतं. सरीत गेल्या पातळ झाली की मग शेतकरी म्हणतो मका लय पातळ झाली, आता काय उपयोग नाही मकाचा. कारण की मकाचं पीक हे असं आहे, जरा दाट असलं तर चांगलं असतं, जनावराला खायला पण चांगलं आहे. बघा मित्रांनो, ही जी मका आहे बरोबर का, ही मका दाट आहे त्याच्यामुळे चांगली दिसायला चांगली. बघा माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता कशी एकदम दाट व्यवस्थित मका आलेली. तर ही मका बघून तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.